योहान कृष्ण वर्तमान याचा 4था अध्याय आणि 28-29 वचन वाचूया. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तो ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की ही शम्रोनी कोणची स्त्री होती? शम्रोनी. प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला म्हणा शम्रोनी स्त्री. हालेलुया. शम्रोनी म्हणजे त्यावेळेस शम्रोनी लोकांना काय करायचे? तुच्छ मानायचे. पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला कोणी पण तुच्छ मानव, पण येशू तुच्छ मानत नाही. हालेलुया. येशू तुच्छ मानतो का? नाही. कोणी म्हणतं अरे हा असा आहे, तो तसा आहे. कोणी म्हणतं हिने काम केलं नाही, तिने काम केलं नाही, याने तसं केलं, याने असं केलं. प्रेज द लॉर्ड. कोणी काय करत आहे? नाव ठेवत आहे. नाव ठेवणाऱ्या लोकांना ठेवू द्या, पण येशू तुम्हाला नाव ठेवत नाहीये. येशू तुमच्यावर प्रीती करतो. बायबल मध्ये वाचा, योहान 3:16 मध्ये, फास्ट मध्ये योहान 3:16 मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही पाण्याची बॉटल फोडून दे बाळा. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने एकुलता एक पुत्र दिला, याच्यासाठी की कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो नाश होऊ नये, त्याचा नाश होऊ नये, त्याला त्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे. तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? सार्वकालिक जीवन भेटणार आहे. तुम्हाला मला तुच्छ मानू, काही करू द्या, पण देव म्हणतो जर तुम्ही आणि मी जर विश्वास ठेवला तर काय भेटणार आहे? बोला ना, काय भेटणार आहे? शेजारच्याला सांगा परत एकदा. वाचा सिस्टर तुम्ही. देवाने जगावर एवढी पाण्याची बॉटल फोडते की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी देवाने स्टार्ट. देवाने जगावर एवढी प्रीती जगावर काय आहे? जगामध्ये किती देश आहे, किती राज्य आहे, किती राष्ट्र आहे, काय काय आहे? पूर्ण जगावर प्रीती केली, काय प्रीती या शब्दाचा अर्थ काय आहे? बोला ना. प्रेम केलं. प्रेम केलं. हालेलुया. आणि आपण कोणत्या प्रेमाच्या मागे लागलोय? तरुण मुलं मुली. प्रेज द लॉर्ड. ते व्यर्थ आहे, ते पाप आहे. लग्नानंतर तुम्ही नवरा बायकोवर तुम्ही प्रेम करू शकता. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? देवाने जगावर एवढी या शब्दाचा अर्थ त्याला लिमिट नाहीये. आज आपण देवाला लिमिट मध्ये ठेवलेलं आहे. काय केलं? देवाला लिमिट मध्ये ठेवलं. देवा तू इथंच बस, परत उठू नको, तू काय बोलत नाही, काय नाही. येशूचा फोटो लावत्यात. येशू काय बोलत नाही, पास्टर कडे येत. पास्टर इथून वचनातून बोलतात ना. कोण येतं? येशू बोलत आहे तुमच्या संगती. देवाला लिमिट मध्ये पाहू नका. देवाला तो प्रारंभ आणि काय आहे? शेवट. तो आधी आणि काय आहे? अंत आहे. तुमचे माझं आयुष्य थोडं आहे, पण देवाकडे देव जे तुम्हाला आत्मिक आत्म्याला सार्वकालिक जीवन देणार आहे, त्या जीवनासाठी तुम्ही आणि मी देवाकडे आलं पाहिजे. हालेलुया. 60-70 वर्षामध्ये मरणार आहे. त्याच्यानंतर कुठं जाणार आहे कोणाला माहितीये का? लोक म्हणते मेलं म्हणजे गेलं. अरे मेलं म्हणजे गेलं नाही बाबा. तिथून पुढे काय होत आहे? स्टोरी चालू होत आहे. जर तुम्ही पृथ्वीवर पाप करताल, पापामध्ये जीवन जगताल, मरून जाणार आहे, तर तुम्हाला स्वर्गामध्ये जागा भेटेल का? बोला ना. बायबल मध्ये सांगितलं की पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. जो जीवात्मा, एस्केल 18:4 मध्ये वाचा. एस्केल 18:4 मध्ये पापाचं वेतन मरण आहे. जो जीवात्मा पाप करणार आहे तो काय होणार आहे? मरून जाणार आहे. जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाप असेल तर आपण देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. सगळं करायचं आपण, सगळं नाटक, सगळे शिशिवे देऊन यायचं, खोटं बोलायचं, चुगली लावायची, सगळं प्रकारचं पाप करायचं आणि म्हणायचं मग देव बाप्पा. त्याला तेवढ्या याच्यातच पाहतो आपण. देवा धर तुला एक अगरबत्ती, धर तुला हे, धर तुला ते. अरे देवाला ते नाही, देवाला तू पाहिजे. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर बोला ना.
देवाला कोण पाहिजे? तुम्ही आणि मी पाहिजे. जर तुम्ही आणि मी देवाकडे पापाची क्षमा मागितलेला आहे तर तो पापाची क्षमा करणार आहे व तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तो तारण देणार आहे व तुम्हाला तो जीवन देणार आहे. आणि छोटासा जीवन नाही, सार्वकालिक. सार्वकालिक या शब्दाचा अर्थ काय आहे? त्याला लिमिट नाहीये. त्याला म्हणा लिमिट नाही त्याला. मग कोणतं पाहिजे? सार्वकालिक. 70 वर्ष बदाम खातो, अक्रोड खातो, काय काय खातो, सगळं आणून ठेवतो बॉक्स मध्ये. अरे देव तुला लाईफ टाइम सार्वकालिक जीवन देतोय. अरे आमेन येत नाही, प्रेज लॉर्ड येत नाही. हालेलुया, आमेन, प्रेज लॉर्ड. कुठे गेलं? कोणतं जीवन दिलंय? ते जर चला मला डोळ्या वाटून. सार्वकालिक जीवन दिलंय. आणि आपण सकाळी आयुष्यभर आई बापाला भांडत बसतोय. माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी काय केलं. अरे देवाने तुझ्यासाठी काय केलं ते बघ ना. काय बघतोय तू? मम्मी पप्पा, जर मम्मी पप्पाला तू जर मान देत नाही, सन्मान करत नाही, रिस्पेक्ट करत नाही तर तुला काय आशीर्वाद भेटणार आहे? हालेलुया. काय आशीर्वाद तुला भेटणार नाहीये. हालेलुया. काहीच भेटणार नाहीये. जर तू आई वडिलांचा सन्मान करत नसेल तर तुला काय भेटणार आहे? काही भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. कोणतं जीवन दिलं परमेश्वराने तुम्हाला? सार्व. त्याला लिमिट नाहीये. मी अगोदरच सांगितलं त्याला काय नाहीये? लिमिट नाहीये. आपलं आयुष्य 60, 70, 80 वर्ष. वाचा स्तोत्र संहिता 90:10 वाचा फास्ट मध्ये. आमचे आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष. जर चला म्हणा आपलं आयुष्य, आपलं आयुष्य असं करा म्हणा तुझं आयुष्य. मला मला तुम्ही पण ऍक्शन करा, करा करा. काय काय प्रॉब्लेम आहे? तुझं आयुष्य वाचा सिस्टर. आमचे आयुष्य 70 वर्ष, 70 वर्ष. पुढे अजून 10 वाढवलेत अजून. शक्ती असल्यास फार तर शक्ती असल्यास फार तर अजून किती केलंय? 80. म्हणून तू लवकर मारणार नाही मला. लवकर मारणार नाही. पण देवाने तुला आशीर्वाद दिला. देवाने तुला आशीर्वाद Praise the Lord. दिला. आणि हे शरीर मरेल, हे शरीर मरेल, त्याला पूर्ण जाळण्यात येणार आहे. पण त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो लाईफ टाइम आहे. तो कसा आहे? सार्वकालिक देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. हालेलुया. करा असं. सार्वकालिक जीवन मिळालेले मला. कुणी कुणी म्हणतं माझं गिनीज बुक मध्ये नावलं, कुणी म्हणतं उंच उडीमध्ये, खो खो मध्ये, याच्यामध्ये. अरे ते काही नाहीये. माझं नाव सार्वकालिक जीवनामध्ये आलेलं आहे. हो, त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. कोणत्या पुस्तकामध्ये? जीवनाचं पुस्तक. असं करा, जीवनाचं पुस्तकामध्ये नाव आहे माझं. हालेलुया. मग काय करावं लागेल जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव येण्यासाठी? पापाची क्षमा. शेजारच्याला म्हणा पाप सोडावं लागेल, मिस्त्री सोडावं लागेल. बाबा मिस्त्री सोडावं लागेल. त्याला म्हणा मिस्त्रीने सोडली तर मिसर देशामध्ये जावं लागेल. इजिप्त. आता इजिप्त त्यावेळेस गुलामगिरीमध्ये होतं. काय सोडावं लागेल? पाप. म्हणा पाप सोडावं लागेल. प्रेज द लॉर्ड. मी ज्या वेळेस आता तुम्ही मला पाहतात ना, तुम्ही म्हणता अरे पास्टर कसे आहेत, पण माझं जीवन थोडक्यात सांगतो मी. तर मी पहिले दारू पिणारा होतो, गुटखे खाणारा होतो, तंबाखू खाणारा होतो, मावा खायचो, अनेक भांडणं तंड करायचो, अनेक प्रकारचं काय काय गोष्टी होत्या. पण माझ्या जीवनात सुख नव्हतं, शांती नव्हती, काय नव्हतं. पण ज्या वेळेस मी ईश्वर विश्वास ठेवला, माझ्या पापांची क्षमा झाली. आणि माझ्या पापांची क्षमा झाल्यानंतर देवाने माझं जीवन कसं केलेलं आहे? आशीर्वादित केलेलं आहे. करोडो पैसे लोकांकडे, पण आशीर्वादित नाहीये. करोडो काय काय आहे? बंगला हे, गाडी आहे, इस्टेट आहे. अरे इथं सोडून जावं लागणार आहे. तुम्हाला जर शांती मिळाली नाही, तुम्हाला जर पापाची क्षमा इथं मिळवून घ्यायची, मेल्यानंतर तुम्ही देवापुढे गुडघे टेकले, देवा मला माफ कर, देवा मला माफ कर. देव म्हणून बाळा तुला आयुष्य दिलं 70 वर्ष, 80 वर्ष, काय असेल ते, त्यावेळेस तू माझ्याकडे काय करायची होती? पापांची क्षमा मागायची होती. त्यावेळेस तुला काय झाले असते? पापांची क्षमा झाली असती. मेल्यानंतर तुम्ही पापाची क्षमा नाही भेटू शकत. आता तुम्हाला संधी आहे. प्रेज द लॉर्ड. पापाची क्षमा कुठं मागायची आहे?
असताना. पहिले योहान 1:7 मध्ये सांगितलं. पहिले योहान 1:7 मध्ये वाचा पटकन. पहिले 1:7. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण तसे जर आपण प्रकाशात चाललो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. एकमेकाबरोबर सहभागिता आहे. त्याचा पुत्र येशू याचे रक्त कोणाचा पुत्र आणि त्याचा देवाचा पुत्र आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्या याचे रक्त सर्व पापापासून सर्व पापामधून काय करतं? शुद्ध. शुद्ध करतं. 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या उभ्या आडव्या खांबावर त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी काय सांडलेलं आहे? रक्त सांडलेलं आहे. त्याच्या हातातून त्याच्या हातात खिळे टोकलेले आहे व त्याच्या पायात खिळे टोकलेले आहे. डोक्याला काढलेले मुकुट लावण्यात आलं. 39 फटका त्याला मारलेला आहे. त्याच्या शरीरातून प्रत्येक पाठमधून रक्त बाहेर आलेलं आहे. आणि त्या रक्तामुळे आपल्याला कोंबड्याची गरज नाही, बकराची गरज नाही आणि कोणत्याच रक्ताची गरज नाही. एकच रक्त सांडलेलं आहे ते येशूचं. हालेलुया. मला माझ्यासाठी सांडलेलं आहे. म्हणून आता तुम्ही त्याच्याकडे रडले, पश्चाताप केला, पापांची क्षमा मागितली तर तुम्हाला काय मिळणार आहे? पापाची क्षमा. पापांची क्षमा इथं मिळणार आहे. आमेन. आता मी अगोदर भरपूर पाप केले, बरोबर आहे की नाही? भरपूर पाप केले, पण येशूकडे आलो आणि येशूकडे आल्यानंतर काय झालं? पापाची मला काय क्षमा. डोंगर चढावा लागला का काय करावा लागला? मी त्याला म्हणलो, येशू मी खूप चुकलोय बाबा. मला माझ्या जवळ पण कुणी येत नव्हतं. तुच्छ मानायचे, काय मानायचे ते? पण देवाने मला तुच्छ मानलं का हो? नाही. सांगा ना. नाही. कोणी तुच्छ मानलं नाही मला. सगळ्यांनी तुच्छ मानलं. घरातल्या पासून बाहेरच्याने सगळ्यांनी तुच्छ मानलं. पण येशू म्हटला, मी तुला तुच्छ मानत नाही, मीच तुझ्यासाठी मदत Praise थांबवली. the Lord. येशू काय माझ्यासाठी गेला का? सगळ्यांसाठी. म्हणा तुम्ही एकमेकाला म्हणा, तुझ्यासाठी पण गेलेला आहे. तुझ्यासाठी पण गेला. हालेलुया. बोला बोला, हात लावून म्हणा, तुझ्यासाठी पण येशू काय झालेला आहे? समोर मरण पावलेला आहे. आणि तो तुमच्यासाठी माझ्यासाठी मरण पावला. त्याने तुमचं माझं पाप वजनवर वाहून नेलेलं आहे आणि तुम्हाला मला काय दिलेलं आहे? क्षमा दिलेली आहे. ओहाने कर्ण केलेले, पाप केलेले, अपराध केलेले, त्या सगळ्यांची त्याने तुम्हाला मला काय केलेले? माफी केलेली आहे. माफ केलं. आमेन. आता कोणी बी तुच्छ माना, पण मला देवाने तर माफ केलेलं आहे. Praise the Lord. हा? कोणी नाही माफ केलं, जवळ नाही केलं तर देव काय जवळ करणार नाही का आपल्याला? करतो. बोला ना. करतो. ही स्त्री बद्दल अगोदर जे वचन वाचले आपण, एक शोमरोनी स्त्री होती. कोणची स्त्री होती? शंभरोनी. हा, बायबल मध्ये सांगितलं तुच्छ मानलेली स्त्री होती ती. Yes. काय होती? तुच्छ मानली. तुच्छ मानलेली स्त्री. तिच्या जीवनात तिने भरपूर काय केलेलं आहे? पाप केलं. पाप केलेलं आहे. पण तिच्या पापांची काय झालेली आहे? क्षमा झालेली आहे. हालेलुया. देव तुम्हाला क्षमा करतो आणि कुठकुठलं जीवन देत आहे या 30 मध्ये सांगितलेलं आहे. सार्वकालिक. बोला ना, वाचा ना ते वचन एकदा परत. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. त्याचा नाश होणार नाही. मी जर विश्वास ठेवला, तुमचा आणि माझा नाश होणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी पण पहिले येशूला मला असं वाटत नाही येशू फोटो मध्येच आहे. मस्त एवढा मोठा क्रॉस घालून हिंडायचो मी असा. बघा ना इकडं, लक्ष द्या. एवढा मोठा क्रॉस घालून हिंडायचो असा. आणि गुटखा खायचं चालूच, तंबाखू खायचं चालूच. अरे येशू म्हणतो, मी त्याच्यामध्ये राहत नाहीये. माझं राहण्याचा ठिकाण तू आहे. तुझ्यासाठी मी मेलेला आहे. हालेलुया. बोला हालेलुया. येशू म्हणतो, मी तुझ्यासाठी मेलोय. मी तिथं क्रॉस मध्ये राहत नाही, मी फोटो मध्ये राहत नाही. माझं राहण्याची जागा तू आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला बोलणार आहे, माझ्या हृदयामध्ये, माझ्या जीवनामध्ये, तो येशू तुमच्या हृदयामध्ये, जीवनामध्ये, घरामध्ये येणार आहे आणि तुमचं जीवन तो काय करणार आहे? आशीर्वादित करणार आहे. कोणी वाईट बोलू द्या, जाय बोल, 1000 वेळेस बोल म्हणा. किती वेळेस बोल म्हणा? तो असाच आहे, तू तसाच आहे. मीच गेलोय त्याच्यामधून. हालेलुया. कोण गेलोय? मी गेलोय त्याच्यामधून. मला तुच्छ मानलं, पण देवाने तुच्छ मानलेलं नाहीये. त्याने इथं उभं केलेलं आहे मला. लोक लांब लांबून लोक परमेश्वर घेऊन येत आहे. Yes.
ते लोक इथं बरे होत आहे. कोणाच्या नावामध्ये हो? येशूच्या. येशूच्या नावामध्ये बरे होत आहे. The Lord. येशू त्यांना बरं करत आहे. मी बरं करतो का काय? नाही. मी काय बरं करू नाही शकत. कोण करणारे बरं करणारा? येशू. येशू आहे. आमेन. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही आणि मी आज काय करायचं आहे? पापांची क्षमा मिळवायची आहे. Yes. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देव तिथं राहत नाहीये. नाही. येशू फोटो मध्ये नाही राहत. पहिल्या Corinthians 16 मध्ये सांगितलं. पहिल्या Corinthians 16. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, काय म्हणलं? तुम्ही देवाचे मंदिर आहात. कोण आहे मंदिर आता? कोणत्या मंदिर मध्ये राहतो देव? मी देवाचं मंदिर बोला आहे. ना. Yes. संशय आहे का? नाही. म्हणा ना, माझ्यामध्ये राहतोय. मी देवाचं मंदिर आहे. काय वाचलं सिस्टर? तुम्ही देवाचे देवाचे मंदिर. मंदिर आहात. खरं शेजारच्या हात. तुम्ही देवाचे मंदिर आहे. असं नाही असं. तुम्ही तू देवाचं मंदिर आहे. देवाचं बोला कोणाला जवळ नसेल कुणी तर शेजारी देवदूत बसलेलं त्याला म्हणा तू पण देवाचं मंदिर आहे. आमेन. कोणी? तू देवाचं मंदिर आहेस. तुझ्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. मग आता तुम्ही मी कुणी तुच्छ मानून उपयोग आहे का काही? नाही. हा? तुम्हाला ना मला कुणी तुच्छ मानून उपयोग आहे का? अरे कोणाला किती काय म्हणायचं म्हण, पण माझ्या देव माझ्यामध्ये राहणारा देव आहे. तो म्हणतो तू मंदिर आहे, मी तुझ्यात राहणारा देव आहे. कुठं राहतोय देव? माझ्यामध्ये. मग जाऊ दे ना, कुणी असं पाहून गेलं आणि त्याला म्हणा बाबा कसं असं पाहिजे तर कसं पाहिजे कसा निघून जाय. कोणी होत आहे याचा चेहरा पाहिला आता दिवस चांगला जाणार. अरे आमचा चेहरा पाहिला तर देव लोक आशीर्वादित होतात. आमेन. Praise the Lord. कोणी काय म्हणत असेल ना बाबा त्याला मग असं चाललं ना त्याला म्हणा देव तुला आशीर्वादित करणार आहे. आमेन. त्याला काय म्हणायचं? देव देव तुला आशीर्वादित करत आहे. कुठल्याच माणसाला म्हणू नका अरे याचा चेहरा पाहिला त्याचा चेहरा. अरे तो देवाने निवडलेला लेकरू आहे. तो चेहरा कोणाचा आहे? देवाचा चेहरा आहे. देवाने त्याला काय केलं? बनवलेला आहे. कुणी बनवलं? देवाने बनवलं. तुम्ही काय आपण काय उंटा सारखे आहेत का दिसणारे? बोला बरं उंटा सारखे आहेत का काही? हा गाढवा सारखे आहेत का? कशा सारखे आहेत? का डुकरावानी? देवाच्या प्रतिरूपाचे आपण. बोला ना. देवाच्या प्रतिरूप. ते 3:16 वचन तिथंच राहू दे. एक जणांनी एक वचन काढू आपण. उत्पत्ती असा पहिला अध्याय आणि 26 वचन वाचूया. मग देव बोलला आपल्या आपल्या प्रतिरूपाचा आपल्या कोणाच्या प्रतिरूपाच्या आहे? देवाच्या. जर ज्याला म्हणा लक्ष द्या. बस उभं राहू आपण सगळे. उभं राहू. पाय दुखतो? खुर्ची बस त्यांना खुर्ची बसायला द्या. आईला खुर्ची बसली दे ब्रदर दे खुर्ची. जा बस. हा कोणाचे सगळे उभं राहू आपण. पाय दुखते आपण. कोणासारखे दिसतो आपण? देवाच्या प्रतिरूपाचे. हा बोला बाबा. काय वचन सांगितलं? मग देव बोलला हा देव बोलला. आपल्या प्रतिरूपाचा हा देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा आपल्या प्रतिरूपाचा. कोणाच्या प्रतिरूपाचे आहेत आपण? देवाच्या. करा असं. देवाच्या. मी देवाच्या प्रतिरूपाचा आहे. कॉलर टाईट. ते पिक्चर मधली स्टाईल नाही आपली वेगळी. कोणाच्या प्रतिरूपाचे आहेत? देवाच्या. अरे देवासारखे तुम्ही. देवाच्या प्रतिरूपाचे आहे. देव तुमच्यामध्ये काय होत आहे? राहत आहे. कुणी काही म्हणू द्या. Praise the Lord. काय घेणं नाही असं करा. काय घेणं देणं नाही. काय फरक पडत नाही. Yes. हाती चालता कुत्ता भुकता. भूक बाबा तुला काय बोलायचं बोल. तुला मला माझी निंदा करायची कर. तुला काय करायचं कर. लय बदनामी करतो कर. अजून लय करोडो बदनामी कर. फेसबुकवर कर, इंस्टावर कर, युट्यूबला कर. अजून काय कर. तुला काय करायचं कर. पण मी माझ्या देवाच्या प्रतिरूपाचा आहे. Amen. आणि मी पापांची क्षमा मिळवलेली आहे. आणि मी कुठे जाणार आहे? देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. देवाचं काय लेकरू आहे. तुम्ही विश्वास ठेवतात ना? Yes, yes. मग आता तुम्हाला एक वचन काढून दाखवतो मी. पहिले यवन कृषी वर्तमानाचा पहिला अध्याय आणि 10 वचनामध्ये पहा. काही लोकांनी 3:16 राहू द्या एक ठिकाणी. पहिले करीन 3:16. काही लोकांनी उत्पत्ती यवन एकदा.
हा 1:10 वाचा पटकन. बायबल दे तिच्याकडे. तो जगात होता व तो जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले. जग त्याच्या द्वारे झालेला आहे. कोणाद्वारे झालेला आहे? येशूद्वारे. येशूद्वारे, देवाद्वारे. हालेलुया. अजून तरी जगाने त्याला ओळखले नाही. जगाने त्याला ओळखलं नाही. तुम्हाला मला आज ओळखायचंय. तुम्ही आणि मी जर त्याला ओळखलं, पश्चाताप केला, पापाची कबुली दिली, क्षमा मागितली, माफी होणार आहे, देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. पुढं जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, हा त्याच्या तुमच्याकडे आलाय तो. त्याचा स्वीकार केला नाही. ज्यांनी स्वीकार केला नाही, ज्यांनी विश्वास ठेवला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार जितक्याने त्याचा स्वीकार केला, त्यांना म्हणजे त्याच्यावर विश्वास त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार देवाची दिला. मुले. आता कोणाची मुले आहेत तुम्ही? देवाची मुले. बसा खाली. कोणाच्या प्रतिरूपाचे आहेत आपण? देवाच्या प्रतिरूपाचे. प्रतिरूपाचे आहे तर आहे काय? काय देवाच्या प्रतिरूपाचे. देवाच्या बोला ना. प्रतिरूपाचे आहेत तुम्ही. पण सेकंड नंबर काय आता? देवाची मुले. अरे ऐकलं ना आपण. काय ऐकलंय? देवाची मुले. देवाची मुले. संशय का काही तुम्हाला? नाही. अरे मग मोठ्याने बोला ना. मग देवाची मुले. मनासारखे दिसतात तुम्ही. देवाच्या प्रतिरूपाचे. तुमचं नाक असा असू द्या, काळा असू द्या, किंवा गोर असू द्या, डोळा असा असू द्या, किंवा केस कसे वेडे वाकडे असू द्या, कसा असू द्या, पण तुम्ही कोणाच्या प्रतिरूपाचे आहात? देवाच्या प्रतिरूपाचे आहात. त्याच्यानंतर काय आहे? तुम्ही विश्वास जर ठेवला तर तुम्ही कोण आहे? त्याचे लेकरू आहे. त्याच्यानंतर काय? पापांची क्षमा आहे. त्याच्यानंतर काय आहे? सर्वकालीन जीवन आहे. हालेलुया. कोण राहत तुमच्यामध्ये? देवाचा आत्मा. देव राहतो. देव देव येशू त्या फोटोमध्ये राहत नाही. त्या रोजरीमध्ये येशू त्या क्रॉसमध्ये येशू राहत नाही. येशू कोणामध्ये राहतोय? माझ्यामध्ये. तुमच्यामध्ये राहतो. हालेलुया. आजपासून म्हणू नका मी असंच आहे, मैं जैसा भी हूं, मैं प्रभू सारखा दिसतोय मला. आमेन. मी कसा असू द्या, मी देवाच्या प्रतिरूपाचा आहे. पण भामटा नाही पाहिजे बरं का. भामटा नाही पाहिजे. कसा पाहिजे? चोट्टा भामटा येणे पाहिजे. ते सोडून द्यायचं सगळं. मी पहिला चोट्टा होतो, भामटा होतो, काय काय होतं, सगळं होतं. येशूकडे आलो, येशूला विश्वास ठेवला. मी येशू म्हणलो मला कुणी जवळ करत नाही. येशू म्हणतो काही गरज नाही, मी तुला जवळ केलंय. आमेन. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी माझ्या पापांची क्षमा झाली, तो मी त्याचं लेकरू झालो. लेकरू झाल्यानंतर आता देव माझ्या मध्ये राहतोय. येस. आता आमेन. तुम्ही कशाला आलेत? येशूकडे आले. येशूला पाहायला आले. सिस्टरने सांगितलं हाय, अरे मी काय नाही, माझ्यामध्ये कोण आलंय? येशू आलेला आहे. तो येशू तुमच्या घरामध्ये यायला तयार आहे. हालेलुया. तुम्ही त्याला घेताल का घरामध्ये? हालेलुया. येशूला घरामध्ये घेतल्यानंतर काय तुम्ही काळ्याच्या गोरे नाही होणार का? अमेरिकन होणार आहे का आपण? नाही. येशू त्यांच्यावर प्रेम करतो. येस. येशू जगावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. इंग्लंड असू द्या, आफ्रिका असू द्या, अजून कोणते किती देश आहे, सगळ्यांवर प्रेम. सगळ्यांवर प्रेम करतो. आमेन. Praise the Lord. सगळे कोणाच्या प्रतिरूपाचे आहेत? देवाच्या प्रतिरूपाचा आहे. आणि कोणाला म्हणू पण नका हे तुझं नाक असं आहे, हे तुझा डोळा असा आहे. त्याला म्हणा तू देवाच्या प्रतिरूपाचा आहे. आमेन. काय म्हणायचं? तू देवाच्या प्रतिरूपाचा. हिणून बोलू नका. तुम्ही त्याला हिणून बोलले तर तुमचे ब्लेसिंग गेले. हालेलुया. म्हणा शेजारच्याला म्हणा ब्लेसिंग गेले. मग काय 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 करायचं? आशीर्वाद द्यायचा. त्याला म्हणा तुला चांगला आहे, कसा पण असू द्या, चांगला आहे. काय काय लोक अपंग असला का त्याला नाव असं पाहते, त्याला असं नका करू. प्रेस द लॉर्ड. कसा पण असू द्या. देवाचं प्रतिरूप. काला बनाया, अहो गाणं गा. काला बनाया, गोरा बनाया, जैसा बनाया, अच्छा बनाया, काला बनाया. कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार. प्रेस द लॉर्ड. कसा बनवला तरी कसा आहे? अच्छा बनाया, म्हणा अच्छा बनाया. अच्छा बनाया, ये बाजू में जो बैठे उसे बोला अच्छा बनाया तुझे, अच्छा बनाया, मिठ्ठा बनाया. मिठा बनाया. चांगला गोड आहेस म्हणा. येस. आमेन. कडू नाही म्हणा, कडलिंबू सारखा नाहीये, नाही. चांगला आहे. आमेन. हालेलुया. मग आता तुम्हाला बायबल मध्ये काय सांगितलं? 3:16 तुम्ही देवाचे मंदिर आहेत. हालेलुया.
मंदिर आहे. कोणी बनवलंय मंदिर? देवाने. देवाने तुम्हाला टेम्पल बनवले. येस. कोणाला बनवले? आपल्याला. टेम्पल. या टेम्पलची पण काही गरज नाही बरं का. हे जे ना आपण बसतोय. आहे ना, आपण एकत्र येण्याचं ठिकाण आहे ते. काय आहे? एकत्र येण्याचं टेम्पल तुम्ही आहे. आमेन. मंदिर कोण आहे? मी. तुम्ही आहेत. आणि येशू तुम्हाला मला घ्यायला येणार आहे. हालेलुया. किती लोक बोलतात? अरे मग तुमचा आवाज आला पण हालेलुया. येशू तुम्हाला घ्यायला येणार आहे. जे लोक विश्वास करत नाही त्यांना घ्यायला नाही येणार. जे लोक विश्वास करत आहे, जे लोक पश्चाताप करत आहे, जे लोक पवित्र जीवन जगत आहे, जे लोक पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या बप्तिस्मा घेत आहे, येशू त्यांना दुसऱ्यांदा आता घ्यायला येणार आहे. आता हे बघा कुठं कुठं युद्ध चालू आहे, काय काय चालू आहे तुम्हाला फक्त आता ऐकायला भेटते. सगळं बायबल मध्ये लिहिलेले. शेवटच्या काळामध्ये युद्ध होतं. भूमिकंप होणार आहे, लढाया मर्या येणार आहे, लढाया होणार आहे, हा भांडण तंडण होणार आहे कितीतरी. पण देव म्हणतो घाबरू नका, एवढ्यात शेवट नाही. हे काही शेवट नाहीये. सगळ्यात महत्वाची येशू येण्याची वेळ जवळ आलेली आहे. हे लोक तयार असणार आहे. तयार असणारे लोक म्हणजे काय करायचं? केसडीचं करून पावडर बिवडर लावून तयार असं राहायचं का? नाही. तुम्ही पावडर नाही लावला, काय नाही केलं तरी चालेल. तयार राहणं म्हणजे काय? पापापासून दूर तयार राहणं म्हणजे ईश्वर विश्वास ठेवायचा, पश्चाताप करायचा, पापांची क्षमा मागायची, पाप सोडून द्यायचं. इथं पाप सोडून द्यायचं, घरी जाऊन करायचं तसं नाही. तुम्ही घरी पण पाप नाही करायचं, बाहेर पण पाप काय करायचं आहे? सोडून द्यायचं आहे, पवित्र राहायचं आहे, शुद्ध राहायचं आहे. कुठपर्यंत? शेवटच्या श्वासापर्यंत काय करायचं आहे? स्वतःला क्लिअर ठेवायचं आहे. त्यावेळेस येशू तुम्हाला घ्यायला येणार आहे. हालेलुया. हालेलुया. नाही सगळं 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 पाप करणार आणि म्हणून मला येशू घ्यायला येणार आहे. प्रेज द लॉर्ड. तसं नाहीये. येशू ज्या वेळेस तुम्हाला घ्यायला येईल त्यावेळेस तुम्ही कसं असलं पाहिजे? तयार असलं पाहिजे. काही काही लोक म्हणते मला प्रार्थना येते आणि मला आराधना येते, नवरा बायकोची खूप भांडण. काय उपयोग आहे त्या प्रार्थनेचा? हा देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि ती प्रीती पण तुमच्यामध्ये पाहिजे. ती प्रीती जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही देवाचं काय असणार आहे? लेकरू असणार आहे, मंदिर असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. हा वाचा तेच वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो. हा देवाचा काय वस्ती करत आहे? आत्मा. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक एक्झाम्पल म्हणजे संजू नावाचा व्यक्ती. आपण त्याला काय म्हणतो? जिवंत असल्यावर संजू म्हणतो. मेल्यानंतर काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो संजयची मौत आली असं म्हणतो का आपण? काय म्हणतो त्याला? डेड बॉडी म्हणतो. डेड बॉडी आली. अजून काय म्हणतो? मड आलं. जुन्या भाषेमध्ये मड. अजून प्रेत आलं असं बोलतो. का बरं बोलतो? आत्मा गेलेला आहे. आत्म्याला नाही. जिवंत होता त्यावेळेस भरपूर दारू प्यायचा, गुटखे खायचा. मेला तरी त्याला सोडत नाहीत घरचे. त्याच्या मोतीवर काय करतात? तिथं नेऊन ठेवतात. तिथं दारू नेऊन ठेवतात. तिथं काय करतात? गाय छाप नेऊन ठेवतात. काय काय करतात? अरे बाबा हे चुकीचं आहे. बायबल मध्ये सांगितलं मद्य पिया, दारू पिणाऱ्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. जर तुम्ही पाप करत असेल, व्यसन करत असेल तर तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये काय जाऊ शकत नाही. त्या वचनामध्ये काय सांगितलं? देवाचा आत्मा वस्ती करतोय. आत्मा निघून गेल्यानंतर त्या माड्यासाठी तुम्ही काही केलं तरी काय उपयोग नाहीये. कधी करायचं? जिवंतपणी करायचंय. जिवंतपणी आई वडिलांना नाही विचारायचं. मेल्यानंतर लाडू बुंदीचे जेवण करते. ते लाडू बुंदीचे जेवण करायला ते खायला नाहीये. जिवंतपणे करा आणि तुम्ही आशीर्वाद मिळवा. याच्यामध्ये सांगितलंय निर्गम 20 किती बघा त्याच्यामध्ये. आपल्या बापाचा 12 काढा. 20-12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे तो देश तुझा देव परमेश्वर. आपल्या बापाचा, आपल्या आई बापाचा काय करायचं आहे? सन्मान करायचा. कधी करायचा आहे? जिवंतपणे करा. सन्मान कोणाचा करायचा? सगळ्याचा करा. पण कधी करायचा आहे? जिवंत असल्यानंतर. मेल्यानंतर सन्मान करू नका.
मेल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाहीये. व्यर्थ आहे. काय करायचं, कधी करायचंय? जिवंत असताना जिवंतपणे करा. जिवंतपणे आई वडिलांना कुठं टाकतोय आपण? अनाथ. अनाथ आश्रम मध्ये टाकतोय. जिवंतपणे कधी धडाचं बोलत नाहीये आणि मौतीच्या ठिकाणी मग मस्त भाषण देते, आमची आई लय चांगली होती, असं होतं. लोक खाली हसतात. लोक काय करतात? खाली हसतात. अरे आम्हाला माहिती आहे, शेजारच्याला सांगतात त्याने आईला कसं केलेले, बापाला कसं केलेले, काय काय केलेले. माझा तुम्हाला सांगायचा विषय काय आहे? आशीर्वाद मिळवायचे असते. माझा तुम्हाला सांगायचा विषय की आत्म्याविषयी सांगतो. काय सांगितलं ते 3:16 मध्ये? तुम्ही देवाचं मंदिर आहे, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतोय. तुम्हाला काय आहे? ठाऊक नाही का? आत्मा निघून गेल्यानंतर डेड बॉडीचा काही उपयोग नाही. प्रेस लॉर्ड. माती माती जाणार आहे देवाने दिलेला किंवा तिथे आपण जाणार आहे उडणार. किंवा काय काय कशी तरी विल्हेट वाट लावणार आहे. प्रेस लॉर्ड. काय करायचं ते कधी करायचं आहे? जिवंत असताना. बोला ना, शेजारच्याला म्हणा जिवंतपणे करायचं आहे. मेल्यानंतर काय करून काय उपयोग नाही. जिवंतपणे साडी घ्या. आई वडिलांना मायवार तयार केला तर मायवार द्या. फादर डे आहे, मदर डे आहे, एकाच्यासाठी कुणीतरी काढून ठेवलंय. काय करा? सन्मान करा. फादर डे म्हणजे काय? तुम्हाला जे शिक्षण देतात हो त्यांचा पण सन्मान करा. त्यांचा वाढदिवस साजरा करा. हो त्यांचे काय काय असेल ते साजरा करा. कशासाठी? तुम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला जर तुम्ही इथं सन्मान करत नसेल तर तुम्हाला आशीर्वाद नाहीये. हालेलुया. मेल्यानंतर कुणीही नाव घेते. प्रेज द लॉर्ड. माझा तुम्हाला सांगायचा विषय, तुमच्यामध्ये कोण राहतोय? देवाचा आत्मा. देवाचा आत्मा. आत्मा एकदा निघून गेल्यानंतर तो देवाच्या राज्यात गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नरकामध्ये गेला नाही पाहिजे. तिथं पस्ताव करत बसता तुम्ही, अरे मी इथं कसं काय आलो, मी प्रार्थना केली देवा, मी असं केलं. देव व्हिडिओ शूटिंग दाखवतो तुम्हाला. अशी पास्टर वरडू सांगत होते, घास बसलाय तरी ऐकलं नाही. आता कुठं आहे? इथं तुम्ही जर ऐकलं नाही तिथं तुमचं कुणीच ऐकणार नाही. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. बोला शेजारच्या म्हणा प्रेज द लॉर्ड. तर देवाचं वचन सांगतं तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही का? पुढे वाचा. जर कुणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, वाईट मागून, वाईट पाहून, बोलून, चालून, तर देव त्याचा नाश करेन. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे. देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात. आणि तेच तुम्ही पवित्र आहे. देव तुम्हाला आणि मला काय करणार आहे? खेळले आणणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा तुम्हाला सांगायचा विषय की आपण पुन्हा एकदा त्या वचनामध्ये जाऊया. यवहान कृषी वर्तमान याचा 4था अध्याय. अठ्ठावीस 29. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. या बाईला म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांनी काय केलेलं आहे? तुच्छ मानलं. तिचे किती नवरे झालेले होते? 5 नवरे झालेले. तिथं बायबल मध्ये लिहिले. 16 मध्ये वाचा. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला येशू बायबल मध्ये सांगितलं याकोबाच्या विहिरीजवळ आलेला आहे आणि विहिरीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला काय लागलेला आहे? ताण लागलेला आहे. आणि ताण लागल्यानंतर तो त्या विहिरीजवळ बसलेला आहे. त्याला कुणीतरी पाणी काढून द्यायसाठी तो काय झालेला आहे? त्याच्यामध्ये वाचा ना तुम्ही. पहिलं 1, 2, 3 वचन वाचा. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्याचा बाप्तिस्मा करीत आहे, पुरुषांच्या कानी गेले आहे. हा. तेव्हा प्रभूला कळले, तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नसे तर त्याचे शिष्य करीत असत. तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गलिलात गेला आणि त्याला शोम्रोनामधून जावे लागले. मग तो शोम्रोनामधून सुखार नावाच्या नगरात आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. तिथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसंच त्या झऱ्यावर बसला. त्या झऱ्याजवळ तिथं बसलेला आहे. शोम्रोनाची एक स्त्री पाणी काढावयास आली. शोम्रोनाची एक स्त्री तिथं पाणी काढायला आलेली आहे. येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे. कारण त्याचे शिष्य हालेलुया. पुढे काय सांगितलं? तेव्हा ती शोम्रोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारखा शोम्रोनी स्त्री जवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शोम्रोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. येशू तिला उत्तर दिले,
देवाचे दान म्हणजे काय आणि मला पाणी प्यावयास दे असे तुला म्हणणारा कोण आहे? हे तुला कळले असते तर तू त्याच्या जवळ मागितले असते हा. आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. जिवंत पाणी दिले असते. त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे. हा. मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हासाठी दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल हा. त्याला पुन्हा तहान तहान लागेल. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक. देवाने तिला काय सांगितलेलं आहे? तिने जे केलेला पाप काय केलेला आहे देवाने तिला सांगितलेलं आहे. देव काय म्हटलं? तिने आज तुम्ही आणि मी देवापासून खायला पित असेल ते लपला जाणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं, देव तुमच्या प्रत्येक गोष्टी काय करत आहे? पाहत आहे. तिला 5 नवरे होते. काय होतं जगाला माहिती? तुम्ही काय करता जगाला माहिती नाहीये, पण देवाला सगळं माहिती आहे. तुम्ही काय करतात, किती पाप केलेलं आहे, किती चुकीच्या गोष्टी केलेल्या आहे, काय काय केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. सगळे आपण उभे राहू. बोला हालेलुया. देवाने आजच्या लोकांना कसं आहे माहितीये का? पास्टर काय बोलले का राग येते, ते चर्च सोडून निघून जातात. हालेलुया. काय करतात? चर्च सोडून जाते, कुरकुर करते. ते मला शेजारच्या लोकांना कुरकुर करते. हालेलुया. कुरकुर करून गायब होते. पण हिने तसं कुरकुर केलं का? नाही केलं. हिने काय केलेलं आहे? कबूल केलं. कुरकुरा खाल्ला का तिने? नाही. करून करून खाल्लं का? काहीच केलं नाही. तिने काय केलं? कबूल केलं. मी कबूल केलं. काय कबूल केलं? येशू तिच्या जीवनामध्ये आलेला आहे. ती कशाने त्रासलेली आहे? ती जे पाप करत आहे, पापामुळे त्रासलेली आहे. ती अनेक गोष्टीमध्ये ती काय झालेली आहे? एकटी पडलेली आहे. Yes. लॉर्ड, हालेलुया. एकटी पडली आणि कोणाला कळालं? येशूला कळालं. येशू त्या ठिकाणामध्ये काय झालेला आहे? हालेलुया. आलेला आहे. त्यावेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेस काय होत आहे? जीवन बदलत आहे. त्यावेळेस काय होत आहे? चमत्कार होत आहे. हो, त्यावेळेस लोक तुमचं ऐकणार आहे. Yes. लॉर्ड. हालेलुया. कोण आलं तिच्याकडे? येशू आला. शेजारच्याला म्हणे येशू आला. येशू आला. हालेलुया. तुमच्याकडे पण येशू आलाय आज. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस येशू येतो ना, पाप निघून जातं. म्हणा, पाप निघून पाप जातं. निघून जातं. आणि तुम्ही काय बोलताल ते लोक त्याच्यावर विश्वास ठेवून येणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाहीये, जोपर्यंत तुम्ही म्हणत नाहीये मी पापी आहे, मी अपराधी आहे, देवा मला माफ कर, हालेलुया. तोपर्यंत काहीच होणार नाही. तुम्ही प्रार्थना पण करणार, हालेलुया पण करणार, प्रार्थना पण करणार, प्रेज द लॉर्ड पण करणार, तुम्ही सगळं करणार आणि म्हणणार मी हालेलुया म्हणत आहे. काय फरक पडणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय करावं लागेल? त्या बाईने सगळीकडे जाऊन सांगितलं मी काय केलेलं आहे. येशूने मला सगळं सांगितलं. हालेलुया. त्याच्यामध्ये वाचा ना. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. तिसरी म्हणाली, मला नवरा नाही. हा. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, हा. कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस. तिसरी त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्टी आहे आता मला समजले. हालेलुया. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व सर्व तिने यरूशलेम. काय केलं? तिने 26 वचनामध्ये काय सांगितलं? येशूने तिला म्हणाला, येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. हा. इतक्या शिष्य आले आणि तो एका स्त्री बरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी आपण काय विचारित आहात किंवा आपण तिच्या बरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा. हा, मी केलेलं सर्व काही ज्याने मला सांगितले मनुष्य पहा. तो मनुष्य पहा. आणि लोकांनी तिने घागर टाकून दिली तिथंच लगेच. काय केलं? घागर टाकून दिली. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस येशू तुम्हाला भेटतो त्यावेळेस तुमच्या जीवनातले तुम्हाला सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे? टाकून द्यायच्या आहे. ज्यावेळेस ते तुम्ही टाकून देणार आहे, लोकांपर्यंत जाणार आहे, त्यावेळेस लोक तुमचं ऐकून काय होणार आहे? येणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. घागर संगतीत, पाप संगतीत, सगळ्या वाईट गोष्टी संगतीत आणि म्हणणार मग मी सांगायला जातो. लोक म्हणतील बाबा तू मला माहिती कसं आहे. हालेलुया. तसं झालं पाहिजे का? हालेलुया. काय केलं पाहिजे? घागर म्हणजे काय? जगाकडे पाहू नका, संसाराकडे पाहू नका. ज्यावेळेस तुम्ही येशूकडे पाहणार आहे, देवाकडे पाहणार आहे, देव तुमच्या जीवनातलं पाप काढून टाकणार आहे, देव तुमच्या जीवनातल्या समस्या काढून टाकणार आहे, देव तुमच्या संगती भेट घेणारा देव आहे. हालेलुया. येशूने काय केलेलं? तिची काय घेतलेली? भेट घेतलेली आहे.
आणि खरं तर तिला गरज होती. आमेन. येशू कोणाची भेट घेत नाही. त्याला त्या गरज लोकांना आहे. गरज आहे. गरज आहे. आणि जे लोक येशूला ओळखतात तिने येशूला काय म्हणून ओळखलं माहितीये का? 24 वचनामध्ये सांगितलं, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पण तिसरी त्याला म्हणाली मशिहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात तो हा, एकच तिने आहे. ओळखलं हा कोण आलेला आहे, मसीहा आलेला आहे, हा कोण आलेला आहे, ख्रिस्त आलेला आहे. त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे, कार्य झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ठीक आहे. तर या वचनाद्वारे देव तुम्हाला